अगर बच्चे का मन पढ़ाई में नहीं लग रहा तो बेलन को काट लो और पॉट के साथ लगाकर गियर बना दो। अब एक लकड़ी लगाकर दूसरा गियर अटैच कर लो, फिर एक बेल्ट को गियर में लगाकर पैडल से जोड़ दो। अब चप्पलों को लकड़ी के साथ अटैच करके पैडल घुमाते ही बच्चा पढ़ने लगेगा। नाही म्हणजे कोण पण उठसूट येऊन लाटणं कापून घेर बनवतंय. म्हणजे आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली म्हणजे आम्ही चुक्या. अरे मी हा व्हिडिओ जेव्हा पहिल्यांदा बघितला ना तर मला असं वाटलं की पिठाची चक्की आहे. ते बेल्ट एवढा लांब लचक ठेवलाय त्यांनी. नंतर थोड्या वेळाने समजलं अरे हे तरी काय वेगळंच आहे. अरे काय बनवलंय त्यांनी. आणि तुम्ही पण काही बघता, काही दाखवलं तरी तुम्ही काही पण बघाल. हे डिव्हाइस म्हणजे कसं आहे, पोरगा ऑफलाईन चप्पल ऑनलाईन. आणि मध्ये काय बोलत होता तो, जैसे या पेडल मारोगे बच्चा पढ़ना चालू कर देगा. काय घंटा करके पैडल घुमाते ही बच्चा पढ़ने लगेगा। आणि समजा जरी कोणी हे असं बनवलं, एवढं मेहनत करून हे बनवलं आणि ते वापरलं कोणत्या पोरावरती ना, तर हे इथलं आहे ना त्याचं असं चपटा होईल ना, विकलांग होईल तो पोरा. विकलांग मध्ये भरती करायला लागेल त्याला रेल्वेच्या डब्यात.